लोकांसाठी मृत्यू ही एक मोठी बातमी असू शकते, पण शेतकऱ्यांसाठी पावसाचा प्रत्येक थेंब आणि पेरणीची वेळ हाच त्याचा श्वास असतो. घरात मयत असेल तर ती बाजूला ठेवून आधी पेरणी उरकली जाते. ही फक्त म्हण नाही, तर शेतकऱ्यांची खरी व्यथा आहे. याचीच प्रचिती आज पुन्हा आली आहे. उद्यापासून आषाढी अमावस्या सुरू होते. हातचं काम राहून जाईल या भीतीने आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या सोबतीने शेतकऱ्यांनी दिवसभर तर भात लावणी केलीच, पण राहिलेली लावणी चक्क रातोरात पूर्ण केली. काळोखालाही हरवणारं हे कष्ट बघितलं की पटतं. उगाच नाही त्याला जगाचा पोशिंदा म्हणत. गाडी जाऊ दे गवताला, गवताला रे ढिग्या, गाडी जाऊ दे गवताला, गवताला रे ढिग्या. मुसाच्या टेपाला, टेपाला रे ढिग्या, मुसाच्या टेपाला, मुसाच्या टेपाला, टेपाला रे ढिग्या, मुसाच्या टेपाला, टेपाला रे ढिग्या. वाटवारी पाळणा, पाळणा रे ढिग्या, वाटवारी पाळणा, पाळणा रे ढिग्या, वाटवारी पाळणा,